सर्वप्रथम आपणा सर्वांना मकर संक्रांतीच्या मनपूर्वक शुभेच्छा। आज आपण बनवतोय पाक न बनवता, हाताला चटके न लागता, बिना पाकाचे अगदी मऊ लुसलुशीत असे तिळीचे लाडू। चला तर मग करूया सुरुवात। कढईमध्ये पाणी घालून आपण त्यात जाळी ठेवून घेतली। इथे मी एक सुकं भांडं घेतलेलं आहे, अगदी छान स्वच्छ करून सुकं करून त्यामध्ये घालते 1 वाटी गूळ। गूळ मी इथे छान बारीक कापून घेतलेला आहे। आपण पाणी घातलेल्या कढईमध्ये गुळाचं भांडं ठेवून घेऊया, त्यावर एक झाकण ठेवून घेऊया जेणेकरून त्यामध्ये पाणी जाणार नाही, आणि त्यावर वरून आणखी दुसरं झाकण ठेवून घेऊयात। गॅसची फ्लेम मध्यम ठेवून आपण त्यावर आपलं रेडी केलेलं भांडं ठेवून घेऊया। एक 10 ते 12 मिनटं आपल्याला हे भांडं गॅसवर असंच ठेवायचं आहे, म्हणजे आपला गूळ त्यामध्ये छान वितळेल। एका बाजूला आपला गूळ छान वितळतो आहे। गॅसवर एक पॅन ठेवून घेतला आहे, त्यामध्ये आपण ज्या वाटीने गूळ घेतलेला तीच 1 वाटी मी तीळ घेतलेली आहे। माझी अनपॉलिश तीळ आहे, आमच्या गावच्या शेतातली। आता तीळही आपल्याला मीडियम गॅसवर छान भाजून घ्यायची आहे, तिचा एक हलका घमघमाट सुटेपर्यंत। आणि तीळ जेव्हा भाजत येते तेव्हा ती तडतड असा आवाज करते, भांड्यातनं बाहेर यायला लागते। जास्त आपल्याला हिला भाजायची नाही, जास्त भाजली गेली तर लाडू आपले कडवट लागतील। तीळ पॅनमध्ये छान तडतडायला लागलेली आहे, हलका घमघमाट सुटलेला आहे, तीळ आपली भाजून झालेली आहे। आता हिला गार होण्यासाठी मी एका भांड्यामध्ये काढून घेते। त्याच पॅनमध्ये मी घालून घेते पाव वाटी शेंगदाणे। तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही अर्धी वाटी शेंगदाणे घेत असाल तर इथे त्या प्रमाणात गुळाचं प्रमाण देखील वाढेल। आपण इथे गूळ तीळ सम प्रमाणात घेतले, म्हणजे 1 वाटी जर गूळ घेतला तर आपल्याला 1 वाटी तीळ घ्यायचे। तुम्हाला जास्तीचं गोड हवं असेल, गुळाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता। कमी हवं असेल तर गुळाचं प्रमाण कमी करू शकता। आपल्याला छान भाजून घ्यायचे आणि त्याच्या साली काढून घ्यायच्या आहे। तीळ आपली छान गार झालेली आहे, मी तिला एका भांड्यामध्ये काढून घेते। शेंगदाणे देखील आपले छान गार झालेले आहेत, त्यांना मी हलकं चेचून घेतलंय, खलबत्त्यामध्ये घालून तुम्ही मिक्सरला देखील लावू शकता। इथे ॲड करते 2 चमचे साजूक तूप। तर याला आपण छान मिक्स करून घेऊयात। तूप घालण्याचं कारण की आपल्या लाडूंना एक छान चकाकी येईल, म्हणून आपण इथे तूप घालून घेतलेलं आहे। गूळ वाफवायला ठेवून आपले एक 10 ते 12 मिनटं होत आले। आता आपण बघून घेऊया आपला गूळ रेडी झाला की नाही ते। आपण काढून बघते, गूळ आपला छान वितळलेला आहे। आता आपण गॅस घालून देऊयात। आपण वितळलेला गूळ आपल्या तीळ आणि शेंगदाण्याच्या मिश्रणात घालून घेऊयात। इथे मी गूळ छान बारीक कापून घेतलेला, म्हणून मला 10 ते 12 मिनटं लागले। गूळ जर जाडसर असेल कापलेला तर हा वेळ कमी जास्त होऊ शकतो। तर हे मी यामध्ये छान सगळं घालून घेतलं, हे आपण सगळं मिक्स करून घेऊयात। तर इथे आपण तीळ छान गार करून घेतली, मग गूळ याच्यात घातला, जेणेकरून आपले लाडू छान मऊ होतील। ते आपण पाक न करता हे लाडू बनवतोय। मी हाताला थोडं तूप लावून घेतलेलं आहे आणि आता मी घेते लाडू वळायला। इथे आपल्याला हवे त्या आकाराचे लहान मोठे लाडू आपण वळून घेऊ शकतो। लाडू बनवण्यासाठी इथे मी साधा गूळ घेतलेला, चिकीचा गूळ नाही वापरलेला। तरी आपले छान लाडू तयार होत आहेत बघा। एक मी ऑलरेडी बनवून प्लेटमध्ये ठेवलेला आहे। हाताला चटके लागण्याचं टेन्शन नाही, मिश्रण गार झालं तर लाडू वळले जाणार नाही हे देखील टेन्शन नाही। अगदी छान मौसूद लाडू वळले जात आहेत आपले। तर याच पद्धतीने मी उर्वरित सर्व लाडू आपले रेडी करून घेते। ज्यांना पाक जमत नाही किंवा पाकाचे लाडू वळायचा कंटाळा येतो त्यांच्यासाठी हे लाडू उत्तम पर्याय आहेत। अगदी नवशिकेही बनवू शकतील। अचूक प्रमाणात सांगितलेले आहेत, छोट्या छोट्या टिप्स दिल्या आहेत। तुम्हाला अशाच पारंपरिक नवनवीन रेसिपीज बघायला आवडत असतील तर आसनाच किचनच्या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा। ज्यांना आवश्यकता असेल ह्या व्हिडिओची ते व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा। चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येत राहतील। तयार झालेत आपले लाडू। कढईला आपलं जरा देखील मिश्रण चिकटलेलं नाही आहे। या सर्व वस्तू आपल्याला मार्केटमध्ये रेडी देखील उपलब्ध, पण घरी बनवलेल्या गोष्टी कशा असतात, त्यामध्ये असते स्वच्छता, पोषक तत्व आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रेमाचा गोडवा। तयार झालेले आहेत आपले पाकाचा वापर न करता गोल गरगरीत असे तिळीचे लाडू। घ्या मग या संक्रांतीला तुम्हीही बनवायला प्रेमाचा गोडवा असणारे तिळगुळ लाडू। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका छान रेसिपीसह। थँक्यू।